जात आहोत अक्कलकोट श्री स्वामींचे दर्शन घ्यायला. तर चला तर मग निघूयात. तर गाईज आता आम्ही रेडी होत होतो निघण्यासाठी. आमच्या घरापासून अक्कलकोट गाव हे 400 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणून आम्ही लवकर सकाळीच निघालेलो होतो, कारण की आम्हाला कारचा प्रवास करायचा होता. रात्री उशिरा अक्कलकोटला जायचं प्लॅन ठरलं, म्हणून आम्हाला लेट झालं निघायला सकाळी. तर आम्ही सकाळी 6 वाजता निघालो स्वामींचे दर्शन घ्यायला. आता सगळे तयार पण झालेले आहेत निघायला. अक्कलकोटला जायला वेळ आणि पैसा नाही, तर नशीब आणि स्वामींचं बोलावणं लागतं, आणि मला वाटतं ते नशीब आमच्याकडे आहे. आम्ही अक्कलकोटमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये राहिलो आणि कसं दर्शन घेतलं आणि कुठे कुठे फिरलो ते तुम्हाला जाणण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही मंदिरच्या जवळ आलेलो होतो आणि तिकडून आम्ही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळकडे जाणार होतो प्रसादसाठी. या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांना मोफत महाप्रसाद भेटतो. हे प्रसादालय दुपारी 12 ते 3 आणि रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत सुरू असते. तुम्ही बघू शकता रांग किती मोठी आहे. इथे दररोज महाप्रसाद असतो आणि हजारो लोक इथं महाप्रसादासाठी येतात. इथे पहिला स्वामींची आरती होते आणि मगच जेवण मांडायला चालू होतं. तर ह्या अन्नछत्रामध्ये आम्ही 501 रुपयाची अन्नदान देणगी देऊन निघालो होतो आमच्या हॉटेलवर. आमचं हॉटेल स्टे वटवृक्ष मंदिरपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर गाईस तुम्ही बघू शकता, ही आहे आमची रूम आणि इथं आहे TV आणि AC. इथं तुम्ही बघू शकता, इथं आहे 2 बेड्स. तर गाईज ह्या हॉटेलचे रूम्स मला खूप आवडले. आम्ही इथे AC डिलक्स रूम घेतलो होतो आणि हे हॉटेल न्यूली ओपन आहे. आता आम्ही तयार होत होतो वटवृक्ष मंदिरला निघण्यासाठी. आता मी ते फोटोज अँड व्हिडिओज घेतले. तर गाईज ही होती आमची रूम. तर इथून लिफ्टमधून आम्ही खाली जाणार आहोत. तर हे हॉटेल खूप क्लीन होतं आणि इथली सर्विस पण खूप छान होती. इथलं इंटिरियर पण खूप छान होतं आणि आम्ही खूप फोटोज काढले इथे. ह्या हॉटेलचे प्राइस अफोर्डेबल आणि रिझनेबल होते. तर गाईज हे होतं हॉटेल ऐश्वर्या आणि हे वटवृक्ष मंदिरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि हे खूप छान हॉटेल होतं. माझं रिकमेंडेशन आहे की हे तुम्ही हॉटेलला नक्की विजिट करा.
तर आम्ही आता चेकआउट केलेलो होतो आणि आता वाजलेले आहेत 10 आणि आम्ही आता निघालो आहोत वटवृक्षम स्वामींचे मंदिराला. इथे आम्ही पार्किंग केलो आणि आम्ही चालत गेलो मंदिरापाशी. आता इथे मम्मीनं गजरा घेतला. इथे खूप हार, फूल आणि प्रसादांचे दुकानं होते. तर इकडून आम्ही आत एंट्री घेतलो. इथे मंदिराच्या परिसरात फोटोज आणि व्हिडिओज काढण्यात सक्त मनाई होती, म्हणून आम्ही जास्त शूट काही घेतलो नाही. गुरुवार असल्यामुळे इथं खूप गर्दी होती. तर गाईज, हेच आहे ते वटवृक्ष, ज्या वृक्षाखाली स्वामी नेहमीच बसायचे. येथे स्वामी समर्थांनी वटवृक्षाखाली अनेक वर्षे वास्तव्य करून भक्तांनी मार्गदर्शन केले, म्हणून या मंदिराला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. भक्त येथे स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतात. मंदिर परिसर शांत, सुंदर आणि भक्तिमय वातावरणाने भरलेले आहे. आम्ही मंदिराच्या आवारात स्वामींचे नामस्मरण आणि माळजप सुद्धा केले. खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. येथे दररोज आरती, पूजा आणि भजन केले जाते. गुरुवारी मंदिरात विशेष गर्दी असते. देशभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. वटवृक्ष मंदिराच्या समोरच तुम्ही ही स्वामींची प्रतिमा बघू शकता. हीच स्वामींची प्रतिमा एका मुंबईच्या स्वामी भक्तांनी 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनवलेली प्रतिमा आहे. इथे आम्ही नारळ ते फोडून घेऊन निघालो होतो स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरला. स्वामी समर्थ समाधी मंदिर हे वटवृक्ष मंदिरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही आता पोचलेलो आहोत स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराकडे. हे मंदिर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे स्वामींची समाधी आहे.
दिवसभर अक्कलकोटमध्ये फिरल्यानंतर स्वामी समर्थ महाराज रोज संध्याकाळी या मंदिरात येत होते. नंतर 1878 साली स्वामींनी याच ठिकाणी समाधी घेतली. तर गाईज, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.